श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कुंभ राशीच्या जातकांना ऑक्टोबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची दुःख संघर्ष संपणार आहे आणि कोणत्या प्रकारचं सुख प्राप्त होणार आहे, याची इत्थंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची कुंभ रास आहे. राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेत असल्यामुळे गोचर ग्रहांची स्थिती काय आहे हे समजून घेणं अत्यंत फलदायी लाभदायी ठरतं. कुंभ राशीमध्ये शनी आहेत, मेष राशीमध्ये राहू गुरु हर्षल आहेत, सिंह राशीमध्ये शुक्र आहे, कन्या राशीमध्ये रवी आणि बुध आहेत, तूळ राशीमध्ये मंगळदेव आणि केतुदेव आहेत. अशा प्रकारे गोचर ग्रहांची स्थिती आहे. मग ही गोचर ग्रहांची स्थिती पूर्ण महिनाभर आहे का, गोचर परिवर्तन आहे का, हे समजून घेऊयात. 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत बुधदेव कन्या राशीमध्ये विराजमान होणार आहेत. तदनंतर तुम्हाला तूळ राशीमधून शुभाशुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी बुधदेव तूळ राशीमध्ये 18 ऑक्टोबरला जाणार आहेत. 17 ऑक्टोबर नंतर रविदेव तूळ राशीत जाणार आहेत, अर्थात त्यांच्या स्वतःच्या नीच राशीमध्ये जाणार आहेत. तेही तुम्हाला शुभाशुभ फळे कसं देणार आहे तेही सांगणार आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबरला मंगळदेव तुळेत जाणार आहेत आणि अशा प्रकारे गोचर स्थिती लाभणार आहे आणि त्याचा सर्वात प्रथम तुमच्या व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम होणार आहे, आरोग्यावर काय परिणाम होणार आहे ते समजून घेऊयात. आरोग्याच्या तक्रारी थोड्याशा 17 ऑक्टोबर नंतर वाढू शकतील. तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉइड, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, दीर्घकाळ येणारा खोकला अशा काही आजारातून तुम्ही जात असाल तर नक्की 17 ऑक्टोबर नंतर तब्येतीची विशेष काळजी घ्यायची आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला तब्येत साथ देईल किंवा तब्येतीच्या तक्रारी कमी राहतील, आरोग्य संपन्न राहाल, परंतु 17 ऑक्टोबर नंतर ह्या तक्रारी वाढू शकतील. तुमचा स्वभाव या महिन्यात कसा राहणार आहे हे समजून घेऊयात. तुमची कुंभ रास आहे. अतिशय बौद्धिक, बुद्धिमान, बुद्धिचातुर्याच्या जोरावर मोठमोठे आव्हानं पेलणारी अशी तुमची रास. आणि आता 7:30च्या मधल्या टप्प्यातून तुम्ही जात आहात. 7:30मधनं जात असताना जीवनामध्ये अतिशय वाईट प्रसंगाला सुद्धा तुम्ही सामोरे गेलात. चांगलंही तुमच्या जीवनात बरंचसं काही गोष्टी घडल्या. ज्या गोष्टीची कधीही अपेक्षा केली नव्हती ती सुख किंवा दुःख तुम्हाला प्राप्त झालं. परंतु आता इथून पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला कधीपासून शुभग्रहमान लागणार आहे आणि संघर्षाचा कालावधी संपणार आहे ते समजून घेऊया. तर 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला आरोग्यासंदर्भात, आर्थिक संदर्भात अडचणी येऊ शकतील. परंतु 30 ऑक्टोबरनंतर तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती घडवून येणं, विचारांची देवाणघेवाण होणं प्रत्येक व्यक्तीसोबत आणि त्यासोबत तुमच्या आरोग्याला अतिशय उत्तम प्रकारचं ग्रहमान प्राप्त होणं, हेही कालावधी तुम्हाला 30 ऑक्टोबर नंतर जाणवत आहे. अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी, शत्रू त्रास, मानसिक त्रास किंवा तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करणं, मनाविरुद्ध एखाद्या व्यक्तीशी संभाषण करणं असेही त्रास होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच या संदर्भात काळजी घ्यायची आहे. धनस्थानाची माहिती घेत असताना धनसंचय होईल का, गुंतवणूक होईल का हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजेच गुरुदेवांची स्थिती काय आहे हे समजून घेऊयात. गुरु आणि राहू एकत्र चांडाळ योग करत आहेत. पराक्रम परिश्रम स्थानात आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या परिश्रमातनं, मोठ्या प्रमाणात परिश्रमातनं पैसा संचय किंवा गुंतवणूक होऊ शकेल. परंतु खर्चाचं प्रमाण तुम्हाला येणाऱ्या 4 नोव्हेंबर 2023पर्यंत राहणार आहे. अर्थात हा संपूर्ण महिना तुम्हाला खर्चदायी राहणार आहे. खर्चाचं प्रमाण वाढवणार आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं सुख प्रदान होईल तर तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी तुमचं कम्युनिकेशन वाढणार आहे, संभाषण वाढणार आहे. तुम्हाला बोलताना किंवा व्यक्त होताना त्यांच्याजवळ अतिशय मनापासून आनंद वाटणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची साथ सोबत लाभल्यामुळे तुम्हाला जीवनामधील संघर्ष हा पार करताना नक्कीच आत्मिक बळ पण प्राप्त होणार आहे. ही एक सुखद घटना तुमच्या जीवनात घडणार आहे. याचबरोबर कुटुंबाची साथ सोबत लाभणार आहे, कारण कुटुंबस्थानाचे मालक सप्तम स्थानात गेले आहेत. केंद्रस्थानाचे मालक केंद्रस्थानात जेव्हा जातात तेव्हा तेथील शुभफळे मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतात. त्यामुळे नक्कीच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी कॉस्मेटिक, त्याचबरोबर त्यांच्या
आवडीनिवडी जपण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्याचे योगसुद्धा घेऊन येतात. तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्ही प्रतीक्षेत आहात, तर या महिन्याच्या 18 तारखेनंतर तुम्ही खरेदी करू शकता. पण 18 तारखेपर्यंत ग्रहमान मध्यम स्थिती किंवा अशुभ स्थिती जाणवते. तोपर्यंत तुम्ही घेतलेले वाहन काम काढू शकेल किंवा तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये असंतोष जाणवणं, घरामध्ये गेल्यानंतर असमाधानी वाटणं किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार जास्त होणं, असे काही अशुभ योगसुद्धा घडून येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. यासाठी विश्वकर्मा चालीसा किंवा हनुमान चालीसा पठण करायचं आहे, जेणेकरून तुमची वास्तू लवकरात लवकर सुंदर, सुबक, आकर्षक अशी प्राप्त होऊ शकेल. पण हा महिना वाहन वास्तू खरेदी करण्यासाठी 18 ऑक्टोबरनंतर उत्तम प्रकारचा आहे. याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुम्हाला डीप नॉलेज प्राप्त करून देणं, त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे, कलात्मक कोर्सेस करायचे आहेत, कम्प्युटरचा कोर्स करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रयत्नात आहात पण तुम्हाला जाण्यास वेळ मिळत नाही आहे किंवा इतर काही कारणांमुळे तुम्ही दिरंगाई करताय त्या क्लाससाठी, तर ते काम हुरूपाने, अतिशय आनंदाने, उत्साहपूर्वक पूर्ण करून घेण्याचं ग्रहमानसुद्धा या महिन्यात लाभत आहे. याचबरोबर संततीचं सौख्य मध्यम स्वरूपात प्राप्त होईल. संततीची साथ सोबत लाभेल, परंतु वाद राहतील. त्यामुळे मध्यम स्थितीत संमिश्र पद्धतीने संतती सौख्य जाणवते. आणि जोडीदाराचं सौख्य अर्थात प्रेम प्रणय या संदर्भातला विचार केला असता तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसी या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पण होऊ शकतात. तर काळजी घ्यायची आहे आणि उपासना पण करायची आहे. म्हणजे नक्कीच तुमचे प्रेमसंबंधामध्ये नाते खराब होणार नाही, तुमची मने दोघांचीही दूषित कलुषित होणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पुढे प्रपंच करताना किंवा विवाहानंतर दोघांमध्ये एखाद्या जुन्या विषयावरनं सातत्याने वाद पण होणार नाहीत. तर नक्की ही एक काळजी तुम्हाला आवश्यक घेणं आहे. त्याचबरोबर षष्ठ स्थानाचा विचार केला असता षष्ठ स्थानाचे मालक चंद्रदेव म्हणजे अर्थात तुमची लग्न रास, तर या सध्या 7.5 असल्यामुळे काय होतं, तर 7.5च्या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्याला हानी पोचवणं, मानसिक ताण करून घेणं, एखाद्या विषयामध्ये जास्त गुंतणं, एखादा तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमच्या घरातील एखाद्या कुटुंबातील एखादा सदस्य असेल, त्याच्याशी तुमचं जास्त कम्युनिकेशन आहे, जास्त तुम्ही संभाषण करता किंवा मनातलं बोलता, अशा व्यक्तीबद्दल जास्त विचार होऊ शकतो. त्याच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्हाला जास्त टेन्शन पण येऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला स्वतःला आनंदी, उत्साही राहायचं असेल आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं असेल, BP, शुगर, थायरॉईड या प्रकारचा आजार तुम्हाला असेल, तर त्या आजारावर नियंत्रण आणायचं असेल तर शनी महाराजांची कृपा करून घेणं गरजेचं राहतं. कारण 7.5च्या कालावधीमध्ये हा त्रास होणार आहे. त्याचबरोबर शत्रू त्रास तुम्हाला या महिन्याभरात संभवत नाही. जोडीदाराचं सौख्यसुद्धा तुम्हाला या महिन्याभरामध्ये मध्यम स्थितीमध्ये दर्शवतं. 17 ऑक्टोबरनंतर तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांची हौस-मौज भागवण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करू शकाल. अचानक लाभप्राप्ती संदर्भात विचार केला असता अचानक लाभस्थानाचे मालक म्हणजेच बुधदेव हे सध्या स्थितीमध्ये कन्या राशीमध्ये 17 तारखेपर्यंत आहे, 17 ऑक्टोबरपर्यंत. त्यामुळे अचानक एखादी लाभाची संधी, एखादं चांगलं काम, एखादं धार्मिक, आध्यात्मिक कार्य किंवा एखादं संशोधन करणारं कार्य तुमच्याकडनं घडून येणार आहे आणि त्यातनं सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकेल. भाग्यस्थानाचा विचार केला असता भाग्यस्थानाचे मालक शुक्रदेव हे केंद्रस्थानात आलेले आहेत. त्यामुळे भाग्याच्या संधी उपलब्ध होतील. कामाचा उरक वाढवावा लागणार आहे. परिश्रमाची जोड द्यावी लागणार आहे. दे रे हरी पलंगावरी असं म्हणून होत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः कष्टानेच करावी लागते. परंतु ते कष्ट करताना ग्रहांची जर साथ असेल तर नक्कीच ते कार्य तुमच्याकडनं अतिशय उत्तम प्रकारचं संपन्न होऊ शकतं. याचाच प्रत्यय तुम्हाला या महिन्यात होणार आहे. म्हणजेच सुख प्राप्त होणार आहे आणि ते कधी तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला एखाद्या कामामध्ये आळस प्राप्त होणं, ते काम करण्याचे आजचं उद्यावर ढकलणं असं काहीसं होऊ शकेल. पण 18 ऑक्टोबरनंतर तुमच्याकडनं ते काम सिद्धीस जाणार आहे. ते काम सुखरूप पूर्ण होणार आहे. असं ग्रहमानसुद्धा या महिन्यात लाभत आहे. कर्मस्थानाचा विचार केला असता ज्यावर आपण नोकरी, उद्योग, व्यवसाय पाहत असतो, तर तो व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी कागद, कापड, संगणक क्षेत्र, गोड पदार्थ, उष्ण पदार्थ, मादक पदार्थ या संदर्भातील तुमचे काही व्यापार असतील तर ते व्यापारसुद्धा तेजीत येणार आहेत. व्यापारासाठी किंवा नोकरीमधील व्यक्तींना हा महिना अतिशय उत्तम प्रकारचा जाणार आहे.
थोडासा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो, व्यवहारामध्ये चिडचिड निर्माण होऊ शकते. तर तेवढ्या एका बाबतीमध्ये काळजी घेतली तर बाकी तुम्हाला ग्रहमान अतिशय उत्तम आहे. लाभस्थानाची स्थिती अतिशय उत्तम दर्शवते. जरी गुरु राहूचा चांडाळ योग असला तरीसुद्धा आयस्थानामधले गुरु महाराजांची रास आणि ते त्रिकोण स्थानात पराक्रम स्थानामध्ये गुरुदेव असणं अत्यंत पराक्रमाने बुद्धी कौशल्याच्या जोरावरती तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून तुमच्या कर्माचा कर्तृत्वाचा झेंडा उंच फडकवत असता. तुमच्या कार्याची दखल मोठे लहान सर्व व्यक्ती घेतात, कुटुंबातील सदस्य घेतात आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद प्राप्त करून देणार आहे. असं ग्रहमान तुम्हाला आता कर्मस्थानावरनं प्राप्त होत आहे. याचबरोबर नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना येणाऱ्या 17 ऑक्टोबरपर्यंत नोकरी प्राप्त होण्याचे ग्रहमानसुद्धा अतिशय उत्तम प्रकारचे लाभत आहे. या महिन्यात खर्च कसा राहणार आहे याबद्दलही आपण माहिती घेतली. तर खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी हनुमान चालीसा पठण करायचं आहे. बुधदेवांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी रीम बुधाय नमः हा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर साडेसातीचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी मारुती स्तोत्र आणि कर्ज कमी होण्यासाठी हनुमान चालीसा वाचन रोज करायचं आहे. अशा प्रकारची उपासना नित्यनेमाने ऑक्टोबर हा संपूर्ण महिना तुम्हाला करायची आहे. थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे दुःख संघर्ष कधी संपेल किंवा सुख कधी प्राप्त होईल, तर याच महिन्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर तब्येतीच्या तक्रारी जाणू शकेल. तो एक दुःखाचा भाग सोडला तर बाकी तुमचे काम निर्विघ्नपणे पूर्ण होणार आहेत. नोकरीचे काम प्राप्त होणार आहेत. कुटुंबाची साथ सोबत लाभणार आहे. हे एक सुखदायक कार्य कुंभ राशीच्या जातकांना शनी महाराज आणि गुरु महाराज प्राप्त करून देणार आहेत. तर आज आपण कुंभ राशीच्या जातकांना कोणत्या बाबतीमध्ये संघर्ष थांबणार आहे याची माहिती घेतली, कोणते सुख प्राप्त होणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.